काय दिसतीये तू? किती सुंदर दिसतीये. हे बघ हे बघ हे बघ. हॅपी दिवाळी. सगळ्यांना महाजन फॅमिली कडनं हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. 9:30 वाजून गेलेत. आता ब्लॉग स्टार्ट करतोय. मागच्या काही दिवसात एवढ्या घडामोडी झाल्या आहेत. आयुष्य कुठं चाललंय, काय चाललंय काहीच समजत नाही. आयुष्यात काय चाललंय ते पण समजत नाही. तुम्ही बघितलं असेल लास्ट ब्लॉग आपण घरून पुण्यासाठी आलो. पुण्याला आल्यानंतर मी एकही दिवस ब्लॉग शूट केला नाही, काही कंटेंट शूट केला नाही. आजचा दिवस, आज आहे धनतेरस. पहिल्यांदा सगळ्यांना दीपावलीचा खूप खूप शुभेच्छा. हॅपी धनतेरस. आणि आता इथून पुढे दिवाळी स्टार्ट झाली आहे आणि मी घरी चाललोय परत. सो तुम्हाला हा ब्लॉग पण घरचा आणि दिवाळी सेलिब्रेशनचा तेच सगळं दिसेल. आत्ता मी स्नोईसाठी कपडे घ्यायला गेलेलो. स्नोईसाठी मी कपडे बघायला आलो होतो. एवढ्या काही बघितले, काही आवडले, फोटोज पाठवलेत. आता बघू काय होतं काय नाही, पण खूप घाईघाईत सगळ्या गोष्टी चालूत. आणि आजच आपल्या सुरतला पण जायचंय. तिथून आत्ता जस्ट आलो. त्याच्या आधी आम्ही घरात सगळी पूजा केली. तुम्हाला दिसत असेल की ती पूजा वगैरे झाली आणि मध्ये पण टाइम नाही भेटला व्हिडिओ शूट करायला. म्हटलं आता फायनली व्हिडिओ शूट करून देऊ, नाही तर तुम्हाला समजणार नाही की मी घरी कधी पोहोचलो. परत मी सुरतला जाणार आहे आज. तुम्हाला दिसेल मी सुरतला का चाललोय, कारण की दादा वहिनी पण इथं नसणार आहेत. ते लक्ष्मीपूजन नंतर पण कुठेतरी जाणार आहेत. त्यांचा ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसून जाईल. फायनली सुट्ट्या लागल्यात आपल्याला आजपासून. आज पण सकाळपासून मी बिझी होतो. आज पण खूप कामं होती. आणि आत्ता लिटरली जेव्हा पूजा केली, धनतेरस आम्ही सेलिब्रेट केलं, तेव्हा मला कुठेतरी टाइम भेटला आणि फॅमिलीसोबत बसलो. आम्ही ते सेलिब्रेशन केलं, फोटोज व्हिडिओ सगळं काढलं. आणि आता म्हटलं फायनली टाइम आहे आपल्याकडं. 11 वाजेला बस आहे आपली. 11:30 आहे तशी, पण 11ला आपण इथून निघून जाऊ. 11:30ची बस केली मी, जस्ट इमॅजिन. आणि बसचे प्राइजेस असे डबल ट्रिपल असे झालेत. लिटरली जी 1500 रुपयाची बस असायची ती 3500 रुपये, 4000 रुपये असे तिकीट झालेत. पण तरी मी तिकीट केलंय. घरी चाललोय, दिवाळी सेलिब्रेट करू, फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करू. आणि येस, आय एम सुपर हॅपी. मला असं ब्लॉग शूट करताना इतकं बरं वाटतं ना, मनाला एवढी शांती भेटते ना. बट खूप सारे लोक तरी म्हणतात की दादा रेग्युलर राहत जा, टाइमवर व्हिडिओ टाकून देत जा. बट खरंच क्षमा असावी. बट त्याच्या मागे पण रिझन आहेत खूप सारे. नाही होत कधी कधी पॉसिबल. बट ठीक आहे. हॅपी दिवाळी वन्स अगेन तुम्हाला पण आणि तुमच्या परिवाराला पण. जेवढे पण लोक माझे ब्लॉग्स बघतायत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. देवाकडं, लक्ष्मी मातेकडे एवढीच प्रार्थना करू की तुम्हाला आयुष्यात कसलीच कमी पडू देऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची आणि तुमच्या फॅमिलीची हेल्थ चांगली राहू दे, बस हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आपण सुरतला चाललोय. वाव, यावेळेस सुरतला आपण खूप कमी दिवसात खूप जास्त वेळेस जाऊन आलोय. नवरात्रीमध्ये जाऊन आलो, त्याच्या आधी गणपतीत गेलो होतो आणि आता परत दिवाळीत चाललोय. बाकीच्या गप्पा आपण जेव्हा निघू तेव्हा करूयात. पॅकिंग ऑलरेडी झाली, पॅकिंग करून ठेवू. दादा वहिनी मित्रांकडे गेलेत. सो ते खूप उशिरा येणार आहेत. ऑलरेडी 11 वाजून गेलेत. आपण निघूयात आता. मला ऑटो बुक करायला लागेल. मला असं वाटतं दादा येऊन जाईल तर मला तोच सोडून देईल, पण तसं नाहीये. आपण ऑटो करून जाऊयात. आणि यावेळेस कुठलंही सरप्राईज बिरप्राईज तसं काही नाही. मी बाबांना सांगून दिलं, फोन करून आईला सांगून दिलं, सगळ्यांना सांगितलंय की मी येतोय आणि सकाळी या टायमिंगला पोहोचून जाईल. सो आपला मित्र नेहमीप्रमाणे जो येतो मयूर, तो येऊन जाईल. किंवा दादा पण घरीच आहे, दादा येऊन जाईल. कोणी ना कोणी आपल्याला घ्यायला येऊन जाईल. सो येस, वन्स अगेन हॅपी दिवाळी सगळ्यांना. मी स्वतःसाठी शॉपिंग नाही केली. मी आता स्नोईसाठी करून आलो. आता घरी जाऊन सगळ्यांसाठी शॉपिंग करायची. पण मी स्वतःसाठी शॉपिंग केलेलं नाही. जेव्हा आपण लहान होतो, आईबाबांकडनं किती फोर्सफुली आपण पैसे मागायचो शॉपिंगला. दिवाळी आली की फटाके फोडायचे, हे करायचे ते करायचे, खूप एक्साइटमेंट असायची. पण आता एवढा पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, सगळं सेटल्ड आहे, तरी पण माहिती नाही आपण या कुठल्या रॅट रेसमध्ये अडकून गेलो आहेत, कुठल्या याच्यात अडकून गेलो आहेत. ना शॉपिंगची एक्साइटमेंट असते, ना कुठं जायची एक्साइटमेंट असते, ना काय. मला माहिती नाही काय चाललं आयुष्यात. हॅपी दिवाळी. एक चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला ऑटो वगैरे बुक करायची गरज नाही. माझे सोसायटीचे मित्र आहेत, येत आहेत मला सोडायला. आपल्या दोघं बाईक, दोघं सायकल्स, स्नोईची सायकल. सगळ्यांना हॅपी दिवाळी. इथं आपला स्टॉप आहे. आपले ते संदेश दादा पण तिथं उभे आहेत. आणि मी इथं मंदिरात आलो होतो जरा. हे बघा इथं शनिदेवचं मंदिर आहे आणि आज शनिवार पण आहे. आणि आपल्या मागे शनी असा डेंजर लागला हात धुवून, म्हणून त्यांचे पाया पडायला गेलो आणि त्यांचे आशीर्वाद मागितले. म्हटलं जे काय असेल माफ करा आणि जरा लांब जा, एवढा आशीर्वाद नकोय. आय एम जस्ट किडिंग. बट येस, म्हटलं चला मंदिराचे पाया पडून घेऊ. सो फार सो गुड. आता आपली जर्नी एकदम वाव आणि मस्त होईल. ठीक आहे, आता बस येईल तेवढं थोडं दाखवेल आणि मग डायरेक्ट सुरतला पोचल्यावर बाकीचा गप्पा टप्पा आणि जे काय असेल तुम्हाला दिसेल. ठीक आहे, सबस्क्राईब करून द्या अजून पण केलं असेल. आणि शनी महाराज ज्यांना पण प्रसन्न झालेत सध्या मागच्या काही दिवसात, सगळ्यांसाठी आशीर्वाद घेऊन घेतला आहे की प्लीज
जरा लांब जा, जी काही शनी लागली लोकांच्या मागे ती जरा दूर करा, ठीक आहे. ही आपली बस, ही पण सेमच आहे, पण आपली ही आहे 3395 जय खोडियार. सर थँक्स अ लॉट. हॅपी दिवाळी तुम्हाला. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. पोहोचलो आपण सुरतला. ही चालली आपली बस, तो राहिला आपला बोर्ड, ही राहिली आपली हॉटेल जिथं नेहमी उतरतो. आता मयूर येईल मला घ्यायला आणि आपण जाऊयात घरी. आता जास्त ब्लॉग शूट करणार नाही, घरी जाऊन जरा निवांत फ्रेश होऊ आणि निवांत भेटू, कारण की घरच्यांचा फोन येऊन गेला की कधीपर्यंत. तुम्ही म्हटलं 5-10 मिनिटात आलो, पोहोचून गेलो ऑलरेडी. आपण जरा आरामात फ्रेश होऊ आणि मग निवांत भेटू, ठीक आहे. आज शॉपिंग डे. मयूर आज कुठला डे? शॉपिंग डे. शॉपिंग डे. मयूरची पण माझी पण सगळ्यांची शॉपिंग बाकी आहे. तर आज खूप सारी शॉपिंग करणार आपण, ठीक आहे. जरा मी घरी पोहोचतो, फ्रेश होतो आणि मग निवांत तुम्हाला भेटतो. घरी आलो आणि बाबा लगेच आता चालले आहेत ऑफिसला. 9 सुट्टी. दिवाळीचा किती सुट्ट्या आहेत पप्पा? 4-5? हां, एक सुट्टी. लवकर या फक्त रात्री. इस तरह गेंदबाजी थी रोहित शर्मा के सामने मिचेल स्टार्क. शुरुआत ऑस्ट्रेलियन समर की छोटी दिवाली के दिन. सुरतला आल्यावर पहिली गोष्ट म्हणजे सुरतचा नाश्ता होतो. खमणी, खमण, लायलॉन खमण. काय खातोय तू? समोसा आहे. वहिनी पण आहे. मम्मीचं झालं खाऊन. परी दिदी, दादा. काय आणू मी तुला? हा हा, कानात सांग, कानात सांग. अच्छा, बटाटे. काय काय फोडायचे? फटाटे. अच्छा रे, बटाटे बटाटे. अच्छा, ते असे फुटतात ते बटाटे. गोलू आल्यावर सांगतो अंकल फटाके. आणि ते फटाके कसे फोडतो तू? कसे फोडतो? कसे? आवाज कसा येतो? आवाज हा कसे फोडतो? हॅलो बा. आणि आवाज कसा येतो? फट्ट करीन. काय दिवाळीची तयारी दोघी जण सांगा. रिंकू वहिनी आई मस्त बसली तर गप्पा टप्पा करते. त्यांना म्हटलं जा शॉपिंग करू ना सगळ्यांसाठी, कारण की मी वेगळीकडे जाईल, तुम्ही या पोरांसाठी स्वतःसाठी पण शॉपिंग करू ना, ठीक आहे. आणि दिवाळीचा चिवडा लाडू काय 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 प्लॅन आहे? नाही आता काहीच नाही खायचं मला. अजून थोड्या वेळात आपण निघून जाऊ. सगळ्यांचे प्लॅन सॉर्टेड आहेत. गोलूसाठी आणायचे बटाटे. मग काय आणायचे तुझ्यासाठी? अच्छा, परी तुझ्यासाठी काय आणायचंय परी? फटाके. तुम्ही नाही करायचे? ये मग तुला काय पाहिजे? फक्त बटाटे? हा हा, फटाके पाहिजे? फटाके ना, त्याचे फट असे फुटतात ते ना. हा ते फटाके आणू फक्त. शॉपिंग नाही पाहिजे आम्हाला, फक्त फटाके पाहिजे. अच्छा बापरे, लाडी गोडी किती जोरात चालू. हा बापरे. आता काय पाहिजे? आता काय पाहिजे? लास्ट इयर सारखं अजून पण सकाळपासून तर रात्रीचे 10 वाजून गेले. अजून पण शॉपिंग संपलेली नाही आहे. कपड्यांची शॉपिंग झाली, आता फटाक्यांची शॉपिंग चालू आहे. इथं अख्ख्या लाईन मध्ये फटाके भेटतील. माझा अवतार बघा. रात्रीचे किती वाजले दादा? 11:15 वाजून गेले आहेत. आणि बघा एवढे सगळे फटाके घेतलेत. हे बघा, हे पण आहेत, खालची पिशवी पण आहे. असे खूप सारे फटाके घेतलेत आणि अवतार खूप विचित्र झाला आहे. इथून आपण घरी जाऊयात, निवांत गप्पा मारूयात. 11:30 वाजता गर्दी बघा, गर्दी इकडे, गर्दी या साईडला गर्दी. आणि हे रात्रभर चालेल आज, कारण की उद्यापासून आता परत फेस्टिवल चालू होते, दिवाळी चालू होते. सो आज तास दिवस आहे, हे सगळं चालू राहील. आपण निवांत घरी पोहोचू आणि निवांत गप्पा मारू ना बाय. 50 लिटरली अशी बार्गेनिंग होते. 500 सांगतात,
मग त्याचे आम्ही 100 सांगतो, मग थोडं हळूहळू वाढवून 150 पर्यंत मॅक्स जातो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि देऊन पण देतात, शेवटी म्हणतात घेऊन घे बाबा 150 मध्ये. कोणी आणलं? एवढं खुश झाला तू? खुश झाला तू? हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे आणि आपला शेवटचा पार्ट राहिला होता ब्लॉग एंड करायचा. आणि काल मी 1:30-2 वाजेला घरी आलो आणि तसंच झोपलो. एक तर झोप लागत नव्हती, AC खराब आहेत आमच्या दोघं पण, त्याची रिपेअरिंग वगैरे चालू आहे, सर्व्हिसिंग चालू आहे. बट आज होऊन जाईल ते होपफुली. काल पूर्ण दिवस आपला शॉपिंग फटाके याच्यातच गेला आहे. मी जेव्हा शॉपिंग करत होतो मला दाखवता पण नाही आलं मी काय घेतलं. मम्मीला विचारू, मम्मी काय काय घेतलं काल? ड्रेस घेतला, आम्हाला दोघांना साड्या घेतल्या. अच्छा फटाकडे घेतले. अच्छा, म्हणजे आईने पण फटाकडे आणले, मी पण आणले आणि यांची सगळ्यांची शॉपिंग पण झाली. बहिणींना विचारून घेऊ आधी, तुम्ही काय शॉपिंग केली? अच्छा, तुम्ही पण साडी घेतली? हो. हा एक पार्ट बाकी होता आपला छोटूसा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघा दिवाळी सेलिब्रेशन असेल, कोणी काय कपडे घेतलेत, कसं काय काय नाही तर तुम्हाला दिसेल आणि मज्जा येईल. वाव, मज्जा नाही लाईफ. आणि आमच्या इथं मावशींचा फोन चालू आहे. नवसाबाई, हॅपी दिवाळी. नवसाबाई म्हणजे आमच्या मोठ्या मावशी, त्यांचा फोन चालू होता, त्यांना होल्डवर ठेवलं होतं जस्ट बिकॉज ऑफ व्हिडिओ चालू होता. दर तुझा बहिणीचा फोन चालू दे 1-2 तास. आता घरच्या घरी हार बनवायची प्रथा इथे आहे, बाहेरून कुठलाही हार येत नाही आमच्या घरी. बघा इथं 2 लावले गेलेत ऑलरेडी, बाबा आणि मी लावले. इथं एक, तिथं एक, आणि हे अजून संध्याकाळसाठी. ठीक आहे, हॅपी दिवाळी ताई. आता काही अर्धा 1 तासांचा कॉल संपत नसतो. ठीक आहे, तोपर्यंत आपण या ब्लॉगला इथं एंड करून देऊ. माझा घसा सर्दी जाम म्हणून आपण जरा गरम पाणी पिऊयात. गरम पाणी पण रेडी आपलं. ठीक आहे, भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. प्लीज डू सबस्क्राईब. अजून पण केलं नसेल तर सबस्क्राईब करून जा, लाईक करून जा. सगळ्यात महत्त्वाचं लाईक आहे. आणि ते हाईपवाला काहीतरी कन्सेप्ट आहे कमेंटमध्ये, ते हाईप करून देत जा म्हणजे जेणेकरून व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे, बाय, टेक केअर आणि हॅपी दिवाळी. भेटत आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. बोलवा चालू करा, बोलवा. चाबूकवाला आला आमच्या इथं बघा. बघा चाबूकवाला आलाय. हे कुठे कुठे गेला? बोलू घाबरून गेला. त्याच्याकडे देऊन देऊ का?